ते गाणं एका पावसाळी संध्याकाळी एकटंच तिथल्या रस्त्यावर उभं होतं. जवळजवळ 45 वर्षांपूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजला असताना वर्गातल्या मुलांची स्टडी टूर व्हाया महाबळेश्वर गेली होती. त्या पावसाळी संध्याकाळी महाबळेश्वरमध्ये आम्ही हॉटेलवर परतताना रस्त्यावर कोणाच्या तरी ट्रान्झिस्टरवर ते गाणं लागलेलं. बेताब दिल की तमन्ना यही है. गाणं सहज ऐकू येण्याचा तो काळ नव्हता. त्यामुळे चांगलं गाणं जिथे मिळेल तिथे ऐकणं याला पर्याय नव्हता. ते ऐकत असताना माझ्यासारखंच आणखी कोणाला ते गाणं आवडतंय का म्हणून बघत होतो. पण सर्व वर्गमित्रांचा थंड प्रतिसाद. त्या गाण्याला कोणी श्रोता नव्हता. नाही म्हणायला फक्त एक चोखंदळ रसिक मित्रानं हात मिळवला व म्हटलं, मस्त आहे रे गाणं. त्या परिस्थितीत त्या ओलसर तिन्ही सांजेला ते गाणं तिथे एकाकीपणं रस्त्यावर उभं असल्यासारखं मला वाटलं. आज 45 वर्षांनंतरही ते गाणं अजूनही तसं एकटंच आहे. त्या गाण्याला म्हणावे तितके रसिक श्रोते, मित्र कदाचित अजूनही लाभलेले नाहीत. पण श्रोते नाहीत म्हणून त्या गाण्याचं मूळचं रत्नजडित सौंदर्य जराही कमी होत नाही, होणारही नाही. उलट इतकं संगीत गुणसंपन्न गाणं असून त्याकडे श्रोत्यांच्या झालेल्या काहीशा दुर्लक्षामुळं त्याच्यावरचं प्रेम जास्तच वाढलंय. जसं गुणी पण दुर्लक्षित व्यक्तींच्या बाबतीत जास्तच प्रेम वाटतं तसं. किती सौंदर्य स्थळं त्या जराशा उदासीकडे झुकलेल्या गाण्यामध्ये. चित्रपट 1972-73चा हसते जखम. गीतकार कैफी आझमी, गायिका लता दीदी, संगीत मदन मोहन. आणि या गाण्यातलं खूप नंतर अलीकडेच 3-4 वर्षांपूर्वी कळलेलं महत्त्वाचं नाव संगीत संयोजक ग्यान वर्मा. पण या सर्व श्रेय नामावलीच्या पलीकडे हे गुणी गाणं आपली पकड घेतं ते लताबाईंच्या अगदी पहिल्या ॲडलिब पासूनच. बेताब दिलकी हे शब्द म्हणताना ता या अक्षरावरचा दीर्घ आलापच तिच्या मनाची बेताबी सांगत आहे. आणि त्या बेताबीची केवढी गोष्ट संपूर्ण गाणं भर सांगितलीये गीतकार कैफी आझमींनी. चित्रपट न पाहताही कळतं काय सिच्युएशन असेल. तिच्या दुःखी पूर्वायुष्याच्या पार्श्वभूमीवर तिला आता तो भेटलाय. त्यानं तिच्या आयुष्यातला अंधकार दूर केलाय, तिला जगायला शिकवलंय. त्याच्या सोबतीनं तिला तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे. बेताब शब्दामधल्या तावरच्या दीर्घ आलापातला बेताबीचा ताण तमन्ना शब्दातल्या नावरच्या हलक्या आलापानं बराचसा कमी झालाय. आणि मग तुम्हें चाहेंगे, तुम्हें पूजेंगे, तुम्हें अपना खुदा बनाएंगे ही खालच्या स्वरातील मुखड्याच्या क्रॉस लाईनमधील समर्पणाची उत्कट भावना आली. गाण्याचा मुखडा बांधताना संगीतकार मदन मोहनजींनी दिलेल्या या कंपोजर्स टचला किती दाद द्यावी असा विचार करत असताना गाण्याचा पुढचा प्रवास चालूच असतो. तिची जी एक मोठी गोष्ट ती गाण्याच्या शब्दांमधून सांगतीये त्याला किती सुसंगत या गाण्याचं संगीत संयोजन या गाण्याचे अरेंजर ग्यान वर्मा यांनी केलंय. 4 वर्षांपूर्वी ग्यान वर्मा यांच्या चिरंजीवांना सुशील वर्मा यांना मी भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं, माझे वडील ग्यान वर्मा हे अत्यंत गुणवान, प्रतिभावान पण दुर्लक्षित असे वादक आणि संगीत संयोजक होते. 1971-72 मध्ये महान संगीतकार मदन मोहन आणि तितकेच महान संगीत संयोजक मास्टर सोनिक यांची जोडी तुटल्यावर मदनजी चांगल्या संगीत संयोजकाच्या शोधामध्ये होते. आणि माझ्या वडिलांमधले गुण पाहून मदनजींनी हसते जखम या चित्रपटासाठी काही गाण्यांचं संगीत संयोजन करण्याची संधी त्यांना दिली. माझ्या वडिलांनी त्या संधीचं सोनं केलं. बेताब दिल की तमन्ना हे गाणं म्हणजे त्या सोन्याचीच कलाकृती आहे. खरोखर या गाण्याचे संगीत संयोजक ग्यान वर्मा यांनी त्या गोल्डन एराला, संगीतकार मदनजींच्या या आधीच्या परंपरेला शोभेल अशीच या गाण्याची अरेंजमेंट केली. मदनजींचाच पद्धतीचा स्ट्रिंग्सचा म्हणजे ग्रुप व्हायोलिन्सचा वापर आणि त्याच्या जोडीला
संतूरचे पीसेस इतक्याच मर्यादित वाद्यात ग्यानजींनी जबरदस्त परिणाम साधलाय. कैफी आझमींचे शब्द, मदनजींचं कंपोजिशन आणि लतादीदींचा आवाज यातून ती नायिका स्वतःची जी स्टोरी सांगतीये तिला पुरेपूर न्याय देणारे, त्याहीपेक्षा वरच्या पातळीवर नेणारे M1, M2, M3 ग्यानजींनी केलेत. M1 आणि M3 सारखेच आहेत आणि त्यात त्या स्टोरीमधील हळुवार नाट्यमयता पुरेपूर प्रतिबिंबित होतीये. आणि दुसऱ्या अंतऱ्या आधीचा M2 म्हणजे तर कहरच आहे. हा दुसरा अंतरा मदनजींनी वेगळ्या चालीत कालिंगडासारख्या वेगळ्या रागाची छटा दर्शवत अप्रतिम बांधलाय आणि त्यासाठी तितकाच अप्रतिम M2 ग्यान वर्मा यांनी त्याच स्ट्रिंग्ज व संतूर या वाद्यांचं वेगळं कॉम्बिनेशन वापरून बांधलाय. ते सर्व मूळ गाण्यातून ऐकणं ही स्वर्गीय संगीतानुभूती आहे. गाण्याच्या तिन्ही अंतरातल्या शेवटच्या 3 ओळींना म्हणजे अब जो के आके तुमने किंवा पलभर इसी जन्म में किंवा दिल में तुम्ही बसे हो या ओळींना दिलेली स्ट्रिंग्सची अगदी हलकी, हळुवार, अस्फुट अशी कॉन्ट्रा मेलडी म्हणजे देखील संगीत संयोजकाच्या प्रतिभेचा एक तरल तलम आविष्कार आहे. याशिवाय मुखडा आणि अंतऱ्यामधल्या स्ट्रिंग्जवरच्या फिलर नोट्स, ग्रेस नोट्स म्हणजे तर सूक्ष्म संगीत कलाकुसरींचं कैलास लेणंच आहे. गाण्याची अरेंजमेंट जेव्हा इतकी भारी असते तेव्हा ती अरेंजमेंट ज्या कंपोजिशनसाठी केली तेही तितकंच किंवा त्याहूनही भारी असावंच लागतं आणि ते इथे दिसतंच. मुखडा आणि अंतरे यांच्या मदनजींनी केलेल्या प्रतिभासंपन्न बांधणीत विशेषतः भीगी भीगी पलकों पर या ओळींनी सुरू होणारा दुसरा अंतरा अंगावर शहाऱ्यांचं मोहोळ उठवून जातो. तेव्हा अशा जमून आलेल्या गाण्यांमध्ये लतादीदींचा ते संपूर्ण गाणं साकार करणारा आवाज, त्या गाण्याचे शब्द, चाल, संगीत संयोजन या सर्वांनाच नेक्स्ट लेव्हलला नेऊन ठेवत असतो. प्रत्येक शब्दाचा त्यातल्या कानामात्रेच्या वजनासह आदर्श उच्चार, तसाच आवाजाचा लगाव, त्यातली भावी अभिव्यक्ती, टोन यासह स्वरांचा प्रत्येक कण आणि लयीतला प्रत्येक क्षण उजळून टाकणारी ती तेजोमय अशी लता दीप्ती होती. त्या स्वरलतेनं ज्या हळव्या कातर आवाजात भीगी भीगी पलकों पर पासून सुरू होणाऱ्या तुम भी हमको जगाना ना, बाहों में सो जाए या ओळी म्हटल्या आहेत त्या ऐकताना गाण्याच्याही पलीकडचं गाणं काय असतं याचा प्रत्यय येतो. तरीही बेताब दिलकी सारखं असं सर्व गुणांनी संपन्न गाणं म्हणाव्या तशा लाईमलाईटमध्ये येत नाही, मागे राहतं. क्लासी पण कमी प्रचलित, अप्रचलित अशा कॅटेगरीत जातं. असं का होतं? असं का व्हावं? उत्तर नाही. किंवा असंही उत्तर असू शकेल की त्या गाण्यातील शब्दांचा, कंपोजिशनचा, संगीत संयोजनाचा, गायनाचा मनाच्या अबोध पातळीवर रसास्वाद घेणारेही हजारो रसिक असतील. ते गाणं ऐकून त्यांच्याही मनात अशाच आस्वादक भावनांचे तरंग उठत असतील. गाण्याला मनोमन दुवा आणि सलाम त्यांच्याही नकळत दिले जात असतील, जरी त्या भावनांना शब्दांचं स्वरूप नसेल आणि तिथे मात्र ते गाणं एकटं नसेल.